पंढरपुरात शरद पवारांनी नाममात्र उमेदवार दिला। भगीरथ भालकेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी मिळाली असती, पण ते जमलं नाही आणि त्यांना काँग्रेसकडनं तिकीट मिळालं। त्यामुळे इथं कमळ विरुद्ध पंजा असं चित्र झालं, जे भाजप विरुद्ध तुतारी असं झालं असतं। फलटणमध्ये रामराजेंनी आपला उमेदवार पलीकडे पाठवल्यानंतर रणजित निंबाळकरांच्या माध्यमातून कमळ विरुद्ध तुतारी असा सामना होईल असं वातावरण होतं, पण फडणवीसांनी इथला उमेदवार घड्याळावर उभा केला। सोलापुरात माळशिरस आणि साताऱ्यामध्ये मानखटाव हे दोनच या भागातले सामने कमळ विरुद्ध तुतारी असे थेटपणे झाले। आता आपण हे सगळं का सांगतोय, कारण याच भागातनं शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस या खेळाची रंगत तयार होते। समोर पैलवानच नाही असं फडणवीस याच भागात पवारांना उद्देशून 5 वर्षांपूर्वी म्हणाले होते, आणि कुस्ती काय अशा लोकांची होते का असं हातवारे करून शरद पवार इथनच म्हणाले होते। पर्यायानं या भागात कमळ विरुद्ध तुतारीवर अजून जागा अपेक्षित होत्या, पण दोन्हीकडनं पास देण्यात आले। पर्यायानं यंदा फडणवीस विरुद्ध शरद पवार या युद्धाची रंगतच येणार नाही असं वाटत होतं, पण मैदान बदललं तरी अंक लिहायचं काम चालूच झालंय। कदाचित पवार विरुद्ध फडणवीस या युद्धाचा हा शेवटचा अंक, पण हा अंक लिहितायत शरद पवार। नेमका कसा आणि शेवटच्या अंकात कोण नेमकं वरचढ ठरतंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। कुठे युतीत जागा गेल्या तर कुठे आघाडीत, पण दोन्हीकडनं जागा या कमी झाल्या आणि कमळ विरुद्ध तुतारी या लढाया अपेक्षित असणाऱ्या ठिकाणी झाल्याच नाहीत, आणि या दोघांचा सामना अपूर्ण राहतोय की काय असं वाटायला लागलं। पण हा डाव हातात घेतला तो शरद पवारांनी। ऑक्टोबर ते नोव्हेंबर देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार असं काहीच घडत नव्हतं, पण पवारांनी 13 नोव्हेंबरला पहिल्यांदा फडणवीसांच्या बाबतीत विधान केलं। राहुरीमध्ये भाषणात बोलताना पवार म्हणाले, पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला लागत नाही। शरद पवार नेमकं काय म्हणाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 30 ते 40 आमदार गोळा केले, गुवाहाटीला जाऊन ते बसले। ही एक व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होती, उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होती। असं असतानाही त्यांनी पक्ष फोडण्याची भूमिका घेतली। लोकांना हे पटलं नाहीये। देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यामध्ये मोठं काम काय केलं हे विचारल्यानंतर पक्ष फोडला म्हणून सांगतात। पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही। आता वेळ फडणवीसांची होती। देवेंद्र फडणवीस पवारांवर बोलतील, त्यानंतर राज्यामध्ये 1 to 1 सामना होईल आणि या सामन्याची रंगत वाढेल असं वाटत होतं, पण तसं काहीच घडलं नाही। फडणवीसांनी पवारांना थेटपणे पासच दिला। एका बाजूला फडणवीसांना बोलायचं होतं, पण केंद्राने पवारांना सहानुभूती जाईल असं काहीच न करण्याची ताकीद स्वतःसहित फडणवीसांना दिल्याची चर्चा झाली। देवेंद्र फडणवीस 13 नोव्हेंबरला आज तकला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, आमची लढाई काँग्रेसच्या विरोधात आहे। शरद पवार हे फॅक्टर राहिलेले आहेत आणि राहतील सुद्धा, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जेवढं त्यांचं वय आहे तितकी त्यांची राजकीय कारकीर्द आहे। शरद पवार महाविकास आघाडी चालवतात, कधी उद्धव ठाकरेंना पुढे करतात, पण रिमोट कंट्रोल पवारांच्या हातात आहे। बघा, यावेळी आमची लढाई काँग्रेसच्या विरोधात आहे। आता या विधानातनं फडणवीसांनी पवारांना पास दिल्याचंच दिसतं। कशासाठी हे नेमकेपणाने सांगता येत नसलं तरी फडणवीसांना हे चांगलं समजलेलं आहे की शरद पवारांना मोकळ्या मैदानावर खेळायचा स्कोपच द्यायचा नाही। 2019 साली इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये शरद पवारांचा एरा संपलेला आहे असं विधान करणारे फडणवीस 2024 साली शरद पवार हे फॅक्टर आहेत आणि राहतील सुद्धा असं विधान करतात, हे इथं महत्त्वाचं दिसतं। त्यानंतर 15 नोव्हेंबरला फडणवीसांनी महाराष्ट्र टाइम्सला एक मुलाखत दिली। त्या मुलाखतीत फडणवीसांनी पवारांना अलगद चेंडू दिलाच। फडणवीस आपल्या मुलाखतीत खुलासा करताना म्हणाले, 10 नोव्हेंबर 2019 पूर्वी सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होईल हे त्यावेळी स्पष्ट होतं। त्या बैठकीत हेही ठरलं होतं की राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी आणि त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करू। त्या दरम्यान शरद पवार राज्याचा दौरा करतील आणि नंतर सरकार स्थिर करण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील अशी घोषणा करतील। हे सर्व शरद पवार यांच्या सूचनेनुसारच ठरलं होतं। आपल्या या मुलाखतीतनं पवारांना खेळण्यासाठी फडणवीसांनी मुद्दा दिलाच। यानंतर पवारांची बारी आली। फडणवीसांच्या खुलाशावर पवार TV9 सोबत बोलताना म्हणाले, 2019 मध्ये महाराष्ट्रात लागू झालेली राष्ट्रपती राजवट शरद पवारांमुळे लागली असं जर देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल तर मी त्यांचा आभारी आहे। तेव्हा मी सत्तेत नव्हतो,
माझ्याकडे कोणत्या संस्थेचं सदस्यत्व नव्हतं, तरी मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागत असेल तर याचा अर्थ त्यांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे. पवारांचं हेच विधान तोलून मापून होतं. मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागत असेल तर याचा अर्थ त्यांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे. 2019 साली पवारांच्या राजकारणाचा एरा संपलाय असं म्हणणारे फडणवीस, 2019 साली समोर पैलवानच नाहीये असं म्हणणारे फडणवीस, हे अजित पवारांच्या बंडाला बळ देणारे फडणवीस, पवारांना कमी लेखण्याची चूक देवेंद्र फडणवीसांनी केली आहे आणि शरद पवार आपण किती रिलेव्हंट आहोत हे सातत्याने फडणवीसांना दाखवून देत आहेत. कदाचित ही लढाई आता तू नाहीतर मी या मोठ्या समीकरणांवर आलेली दिसतीये. आता त्यानंतर 15 नोव्हेंबरला एक सभा झाली. त्या सभेत शरद पवार म्हणाले, आमचा प्रयत्न आहे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही झालं तरी देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही. यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. पवारांनी हे विधान केलं होतं तासगावच्या सभेत. आता इथला सामना घड्याळ विरुद्ध तुतारीचा. इथं फडणवीसांवर टीका करण्याचं तसं काही कारण नव्हतं, पण जतमध्ये फडणवीसांनी पडळकरांना उतरवले. सदाभाऊ खोतांनी जतमध्ये टीका केली होती तेव्हा स्वतः स्टेजवरती फडणवीस उपस्थित होते. शिराळ्यामध्ये भाजप विरुद्ध तुतारीचा सामना आहे. माढा, सातारा इथं रंगणारा पवार विरुद्ध फडणवीस हा सामना सांगलीकडे शिफ्ट झाल्याचं दिसतंय. सांगलीमध्ये भाजपने लावलेला जोर पाहूनच शरद पवारांनी फडणवीसांना तासगावमधनं डिवचलं असं म्हणता येतं. त्यानंतर 16 नोव्हेंबरला शरद पवार पुण्यातनं बोलताना म्हणाले, वोट जिहादचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी काढला. लोकसभेच्या निवडणुकीत अल्पसंख्याक समुदायानं महाविकास आघाडीला मतदान केलं. एखाद्या मतदारसंघात विशिष्ट समाजाने एखाद्या पक्षाला मतदान केलं तर तो त्यांचा अधिकार आहे. पुण्यामध्ये काही मतदारसंघात एक विशिष्ट समाज भाजपला मतदान करतो. आम्हाला त्याची सवय झाली आहे कारण ते नेहमीच तसेच मतदान करतात. याचा अर्थ तो काही जिहाद होत नाहीये. पवारांनी इथं छेडलेला मुद्दा दिसतो तो फडणवीसांच्या ब्राह्मण असण्याचा. ब्राह्मण मतदार एक गठ्ठा भाजपकडे जातात. विशेषतः पुण्यासारख्या शहरातल्या एका भागातला मतदार भाजपला कौल देतात तेव्हा त्याची तुलना वोट जिहाद सोबत होत नाही असं म्हणताना शरद पवार मतांच्या ध्रुवीकरणाकडे बोट ठेवतात. दुसरीकडे फडणवीस मात्र 80% मराठा हा हिंदुत्ववादी आहे असं गणित मांडतात. पवारांनी मराठा समाजासाठी राजकारण केलं का हा प्रश्न असेल, पण पवारांनी मराठा नेत्यांना धरून आपलं राजकारण नक्कीच केलंय. गेल्या काही वर्षात साताऱ्याचे भोसले, कोल्हापूरचे महाडिक, सोलापूरचे मोहिते पाटील, इंदापूरचे पाटील, धाराशिवचे पद्मसिंह पाटलांचं कुटुंब असे अनेक मराठा नेते फडणवीसांनी हेरले आणि आपल्या तंबूत आणले. आता पवारांनी हेच मराठा नेते पुन्हा एक एक करत आपल्याकडे खेचून घ्यायला सुरुवात केली आहे. वास्तविक या मराठा नेत्यांचं निवडक प्रमाणात का माघारी फिरणं फडणवीसांना डसणार आहे. यातनच मराठा वोट बँक टिकवण्याचे प्रयत्न हे चालू असल्याचं दिसतं. पर्यायाने शरद पवार पुण्यातल्या ब्राह्मण समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण होत असल्याचं उदाहरण दाखवत फडणवीसांचं नेतृत्व मर्यादित करतात. एकीकडे अजित पवारांच्या माध्यमातून मराठा नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न महायुतीने केला खरा, त्याला शह देताना शरद पवार अजितदादांनाच खाली खेचताना दिसतात, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांना मर्यादित करतात. मराठा नेत्यांची बांधलेली मोट साखर ते सहकार असं संस्थात्मक राजकारण हे आमदारांच्या जीवावर करता येत नाही तर ते नेत्यांच्या जीवावर करता येतं. फडणवीसांनी अशा नेत्यांना सोबत तर घेतलं पण त्यांना मर्यादित ठेवलं. परिणामी मोहिते पाटलांना माढ्याचं मैदान खेळायला देणं, माडकांना कोल्हापूरचं मैदान खेळायला देणं ही शरद पवारांची सुभेदारांच्या बाबतीतली रणनीती. फडणवीसांनी मात्र या सुभेदारांचं महत्त्व कमी करताना मोहिते पाटील असू देत किंवा हर्षवर्धन पाटील त्यांना त्यांच्याच मैदानात मर्यादित करण्याची रणनीती आखली. परिणामी उलटे डाव बसायला लागले. अर्थात स्वतःला सिद्ध करणं आणि देवेंद्र फडणवीसांना वजा करणं या राजकारणापर्यंत शरद पवार आलेले आहेत. तर पवारांचं ज्येष्ठत्व आता मान्य करून अस्तित्व राखून ठेवण्याकडे देवेंद्र फडणवीस आलेले आहेत. आता 23 तारखेलाच कळेल की पवार विरुद्ध फडणवीस या युद्धामध्ये कोण जिंकतं आणि कोण हरतं.